संत्रा पीक उत्पादनाची गुरुकिल्ली जी आहे, या गुरुकिल्लीमध्ये संत्रा पिकाच्या उत्पादन वाढीच्या अनुषंगाने सर्व तंत्रज्ञानाचा समावेश की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन मिळेल हा एक भाग झाला, पण सर्वसामान्य नागरिकाने सुद्धा आपला आहार बदलला तर तो खूप सुदृढ राहू शकतो। आणि त्यामुळे अशा प्रकारच्या एक्झिबिशनची दोघांनाही आवश्यकता, नागरिकांनाही आवश्यकता आहे का, ही पण भाजी आहे का, ही पण खाता येते का, यातून हे मिळतं का, त्यातून ते मिळतं का, आणि शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात। तर मेळघाटमध्ये एखादी एक गोष्ट, एक धान्याचा प्रकार किंवा एक बांबूचा प्रकार एकच ठरवूया का, तर ते आपण कॉन्सन्ट्रेट करूया। तो वर्षभरात तुम्ही जेवढा कराल तो कॅशने मी विकत घ्या, तुम्हाला सांगणार नाही तुम्ही देऊन जा, विकल्यानंतर पैसे घेऊन जा, नाही, आम्ही काय करायचं आमचा आम्ही बघतो। मी मेळघाट हाटला देणार आणि त्यांना म्हणणार की हे नीट ब्रँडिंग करून विका, तूट जी होईल तो का, तर माझ्या शेतकऱ्याला तर बरा पैसा मी दिला, तुम्हाला बऱ्या पैशाला विकता आला नाही, तर तूट जी आहे ती माझ्या सहभागातून मी भरून काढेल। 1 वर्ष एक प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेट करू। जी आली ती विकायला हे सगळे म्हणजे तयारच केलेले आहेत, आणलेले आणि शॅम्पल म्हणून येत आहे। आणि